तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरीने अर्णवच्या समोर आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि ती त्याला म्हणत असते की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता अर्णव हा ईश्वरीकडे पाहत असतो आणि ईश्वरीला मात्र आता अगदी मनात ना अशी फुलपाखरं उडतात ना, अर्णवकडे बघून तसं तिला झालेलं असतं आणि तिच्या मनातली ही फुलपाखरं बेभान होऊन उडत असतात. पण इकडे मात्र खूप मोठा लोचा झालेला असतो, कारण अर्णवने तर हे सगळं काही ऐकलेलंच नसतं. तर कारण त्याचा कॉन्फरन्स कॉल चालू असतो आणि कॉन्फरन्स कॉल कट केल्यानंतर कानातले हेडफोन्स जे आहेत ते तो काढतो आणि आता म्हणतो की मिस इंदौर, तू काही बोलत होतीस का? त्यावर ईश्वरी विचार करत असते की काय, मी काय बोलली ते काहीच ऐकलं नाही आहे का? त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो की अगं ईश्वरी, ते काय आहे ना, मी कानात हेडफोन घातला होता आणि तू काय बोलत होतीस हे मी काहीच ऐकलेलं नाही आहे. कॉन्फरन्स मीटिंग सुरू होती, मी तुला याआधीही बोललो की माझा कॉल सुरू आहे, पण तू काही ऐकलंच नाही. असं देखील अर्णव आता ईश्वरीकडे बघून बोलू लागतो. त्यावर ईश्वरीला आता कळत नसतं की काय उत्तर द्यावं. ती खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेली असते. मात्र अर्णवकडे ती एकटक बघत असते. तिला आता असं वाटत असतं की आपण आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे, पण ती प्रेमाची कबुली अर्णवने काही ऐकली नाही आहे. आणि त्यामुळेच ना आता अर्णव खूप जास्त असा विचार करत असतो की ही एवढं काय बोलली आहे. ईश्वरी अर्णवकडे बघते आणि बोलते, काय हो अर्णव सर, मी इतकं माझ्या मनातलं जे काही होते ते बोलले, पण तुम्हाला ते ऐकूच आलं नाही आहे. मी आता करू तरी काय? त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवला म्हणते, तुम्ही माझं एकही शब्द ऐकला नाही आहेत ना, हेच माझ्यासाठी नवल आहे. कारण मी ज्या काही गोष्टी होत्या त्या इतके दिवस लपवून ठेवलेल्या होत्या, त्या सगळ्या तुमच्यासोबत बोलली आणि तुम्ही तर फार गोंधळच करून टाकला. असं देखील आता ईश्वरी अर्णवकडे बघून बोलत असते. आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलते तेव्हा मात्र आता खूप मोठा मनस्ताप जो आहे तो अर्णवला होत असतो. अर्णव विचार करतो की खरंच का, तू खूप जास्त घाईगडबडीत काही बोलत होतीस का? मला खरंच ऐकता नाही आलं गं, कारण कॉन्फरन्स कॉल होता आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. असं देखील आता अर्णव बोलू लागतो. त्यावर ईश्वरी म्हणते, काय हो सर, शिट यार, मी जे होतं ते बोलली हो, आता काय बोलू यार तुम्हाला मी परत. असं बोलून तिची खूप जास्त चिडचिड होत असते आणि ती रागाने तिकडनं निघून जाते. तर अर्णव मात्र जाणाऱ्या ईश्वरीकडे पाहत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, चाईतील एक मुलगा अर्णवला भेटतो. तर अर्णव त्याला म्हणतो की ती दिसते ना, ती माझी बायको आहे. इकडे आता ईश्वरी बेडरूममध्ये आलेली असते आणि बेडरूममध्ये येऊन त्याच गोष्टीचा विचार करत असते की अर्णव सरांना आज मी सगळं बोलले होते, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, पण त्यांनी तर ऐकूनच घेतलं नाही. पण कसं ना, किती भारी वाटतं ना हे सगळं, असं फिलिंग ती अनुभवत असते. आणि त्याच वेळेला ना आता तिला ते सगळे क्षण आठवतात, जे की तिने आता सगळे क्षण त्या अर्णवसोबत घालवलेले होते. जसं की त्यांचा तो पहिला पाऊस, त्या पहिल्या पावसात भिजलेले ते क्षण, हे सगळं काही ईश्वरीला आता आठवू लागतं. आणि ईश्वरीला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आठवू लागतात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीला लग्नानंतरचे सीन देखील आठवतात, ज्यावेळेला अर्णव तिला गुलाबाचे फूल देत होता, त्याचसोबत अर्णव प्रत्येक वेळेला तिला कसं सावरत होता, हे क्षण देखील तिच्या डोळ्यासमोरून जात नसतात. त्याच वेळेला आता अर्णवने तिला खाली पडण्यावाचून वाचवलं होतं, हा प्रसंग देखील आता आठवू लागतो. आणि जेव्हा हे सगळं काही आठवतं तेव्हा मात्र आता ईश्वरी एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेलेली असते. अगदी गुलाबी हवा नाही का जशी येते तसं अगदी तिचं आता झालेलं असतं. आणि त्याच वेळेला आता बॅकग्राऊंडला स्पर्श झाला काळजाचा हे गाणं लागलेलं असतं आणि त्यावर ईश्वरी मात्र आता बेभान होऊन डान्स करत असते. त्याच वेळेला आता अर्णवसोबत तिने जे जे दिवस घालवलेत ते सगळे दिवस तिचे टवटवीत ताजे होत असतात. म्हणजेच काय, तर तिला आता या सगळ्या गोष्टी सारख्या आठवू लागलेल्या असतात. जेव्हा या सगळ्या गोष्टी तिला आठवतात ना, तेव्हा मात्र आता तिला माझी ईश्वरी हे प्रकरणसुद्धा आठवतं. म्हणजेच माझी ईश्वरी बोलून अर्णवने कशा पद्धतीने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता, तिला बायको म्हणून तो स्वीकारत होता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात. आणि त्यामुळेच ना ती अगदी बेभान होत असते. दुसरीकडे आता सजावट
सजावटीची तयारी नमू आणि त्याचसोबत अर्णवने सुरू केलेली असते. तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी आता म्हणत असते की ते इथे नमू, मी करते त्यांना मदत. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी नमूकडनं ती फुलं काढून घेते आणि ती मात्र आता मदत करू लागते. जेव्हा आता ती अर्णवला मदत करत असते तेव्हा अर्णवबरोबर तिचं आता वेगळंच बॉन्डिंग तयार झालेलं असतं, कारण ती आता अर्णवच्या प्रेमात असते आणि त्यामुळेच ना तिला असं वाटत असतं की अर्णवने सतत आपल्याकडे पाहत राहावं आणि त्यामुळेच तिला आता हे सगळे असे भास होत असतात आणि तिला त्या भासामध्ये अर्णव तिच्या जवळ आहे असं वाटत असतं. आणि जेव्हा अर्णव तिच्या जवळ आहे हे फिलिंग तिला झालेलं असतं ना, तेव्हा मात्र आता मनात असे एकदम फुलपाखरं उडतात, अगदी तसंच तिच्या फुलपाखरं उडत असतात. आणि त्याच वेळेला अर्णवचा सुद्धा अगदीच तोल जाऊन अर्णव पडणार असतो, पण ईश्वरीने त्याला सावरलेलं असतं. ईश्वरीने आता अर्णवला सावरलेलं असताना अर्णव ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिच्याकडे एकटक बघत असतो. आणि जेव्हा तो तिच्याकडे एकटक बघत राहतो ना, फिलिंगच ईश्वरीसाठी खूप जास्त वेगळं असतं. इकडे ईश्वरी अर्णवचा हातही सोडत नसते, म्हणजे खरं तर अर्णवने ईश्वरीकडे ती फुलं मागितलेली असतात. त्यावेळेला ईश्वरी अर्णवचा हात घट्ट धरते आणि जेव्हा ईश्वरी अर्णवचा हात घट्ट धरते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीला त्यांच्या लग्नाचे ते क्षण आठवतात, ज्यावेळेला अर्णवने ईश्वरीच्या भांगांमध्ये कुंकू भरलेलं होतं आणि हा क्षण तिला आठवू लागतो. त्याच वेळेला तिला आता धडधड काळजात होऊ लागते की माझ्याबरोबर या सगळ्या गोष्टी कशा काय घडल्या. आणि आता तिला तर चक्क असं वाटत असतं की अर्णव अगदी तिच्या बाजूला येऊन उभा आहे. अर्णव तिला हाताने हार्ट बनवून दाखवतोय आणि त्याच वेळेला लाजणाऱ्या ईश्वरीचे केस देखील अर्णव हळूच मागे घेतोय, हे सुद्धा आता तिला भास होऊ लागतात. आणि ती अर्णवकडे पाहत असते, पण अर्णवकडे जेव्हा ती पाहते तेव्हा अर्णव मात्र तिथेच असतो जिथे ती फुलं लावायचं डेकोरेशन सुरू असतं. मग काय, ईश्वरी भानावर येते आणि ईश्वरी इकडे तिकडे पाहू लागते. ईश्वरीच्या लक्षात येतं की हा तर आपला भास आहे, अर्णव सर तर फुलांचं डेकोरेशन करतायत, ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये आहेत, पण आपण ह्या प्रेमात इतके अखंड बुडालोय ना की बाकीचं जग काय होतंय काय नाही याकडे मात्र या ईश्वरीचं काहीच लक्ष नसतं. आता अर्णवने त्या माळासुद्धा आता ईश्वरीच्या हळूच का होईना गळ्यात घातलेल्या असतात आणि जेव्हा अर्णव हळूच त्या गळ्यात ईश्वरीच्या घालतो तेव्हा ईश्वरीला अजूनच भारी वाटतं. आणि त्यावेळेला ईश्वरीला लग्नातला तो सीन आठवतो ज्यावेळेला अर्णवने तिच्या गळ्यात हार घातलेला होता. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता मात्र ईश्वरी ही खूपच जास्त खुश झालेली असते आणि ती सुद्धा आता विचार करत असते की आपण ज्या गोष्टी ठरवल्या आहेत त्या तशाच घडत आहेत, पण आपण जे अर्णवला आय लव्ह यू म्हणालो होतो, माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणालो होतो, हेच नेमकं त्याने ऐकलं नाही आणि त्यामुळेच हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे असं देखील आता तिच्या मनात असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव हा एकटक बघत असतो, पण आता पूर्णपणे तयारीही झालेली असते. वाढदिवसाची तयारी झालेली असताना बाबांनाही तिथे आणलं जातं. मामा आणि आकाशही आलेले असतात आणि मामा आणि आकाश जेव्हा तिथे येतात ना तेव्हा मात्र आता ते म्हणत असतात की आज तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुप्रियाच्या लक्षात येतं की आजही मामी आलेली नाही आहे, म्हणून सुप्रिया मामांना विचारू लागते की मामींचं काय झालं, त्या आजही आल्या नाहीत, मला वाटलं होतं या निमित्ताने का होईना आमची त्यांच्याशी भेट होईल, पण आजही तसंच झालंय. ते काय ना इथे यायचं म्हणून तिने चेहऱ्याला फेस पॅक लावला होता, पण ना तिचा चेहरा पूर्णपणे पुरळ उठले आणि त्यामुळेच ना तिला येता आलं नाही. खरंच त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो असं देखील आता मामा बोलत असतात. तेवढ्यातच ईश्वरी सगळ्यांसाठी छान असा केक घेऊन येते. ईश्वरीने घरातच हा केक बनवलेला असतो रव्याचा आणि त्यावर आता क्रीमचं कोटिंगसुद्धा तिने केलेलं असतं. बाबासुद्धा आता तो केक वगैरे बघून खुश होतात, कारण सगळं काही बाबांच्या मर्जीप्रमाणे होत असतं. आणि तेवढ्यातच आता हे सगळे जेव्हा सीन्स घडत असतात तेव्हा अर्णव हा बाबांनाही म्हणतो की बाबा तुम्हाला आवडतंय का बघा हा सगळं, कारण तुमच्यासाठीच हे सगळं केलेलं आहे. इथे मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि तिला ना आता खूप छान वाटत असतं, म्हणजे अर्णव सर माझ्या घरच्यांचं किती करतात ना, अगदी आपले घरातले असल्याप्रमाणे अगदी सगळ्या काही गोष्टी त्या माझ्या मनासारखे करतात असं देखील आता ती एकटीच बडबडू लागत असते.
जेव्हा ईश्वरी हे सगळं एकटीच मनातल्या मनात बडबडत असते तेव्हा मात्र आता वाढदिवसाला सुरुवात होणार असते. आता बड्डेचा केक कापला जात असतो आणि ईश्वरीसुद्धा तिथे असते. अर्णवही असतो, जोरजोरात टाळ्या वाजवतात. आता बड्डेचं सेलिब्रेशन सुरू असतं. बड्डेचं सेलिब्रेशन सुरू असताना मात्र इकडे नम्रताही उभी असते. नम्रताकडे बघून मात्र आकाश जो आहे तो तिचं आता कौतुक करू लागतो आणि म्हणजेच तू खूपच सुंदर दिसतेस असं देखील तो तिच्याकडे बघून आता बोलू लागतो. त्याच वेळेला आता इथे नम्रताही लाजत असते. तर इकडे आता केक कटिंग झालेला असतो आणि त्यामुळे आता सगळेजण एकमेकांना केक भरवत असतात. बाबांना खास करून अर्णव जो आहे तो केक भरवतो, कारण बाबांसोबत अर्णवचं बॉन्डिंग हे काही वेगळंच होतं. जसं बाबा खाणाखुणा करून जे काही बोलतात ते सगळं अर्णव ओळखायचं, तसंच ईश्वरीप्रमाणेच. आणि त्यामुळे बाबांचं आणि त्यासोबत अर्णवचं एक वेगळं बॉन्ड तयार झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीकडे एकटक बघत असतो. तर इकडे ईश्वरी ही अर्णवमध्ये हरवून गेलेली असते. अर्णव जेव्हा बाबांना केक भरवत असतो तेव्हा देखील आता ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते आणि ती आता या सगळ्या गोष्टीचा एका वेगळ्याच पद्धतीने विचार करत असते. बाबा, तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं ईश्वरी म्हणते. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी बाबांचे आशीर्वाद घ्यायचं म्हणून अर्णवलाही सांगते की चला बाबांचे आशीर्वाद घेऊया. आणि असं बोलून ती आता खाली वागते. बाबांचे हात आता हलत असतात आणि बाबांच्या हातांची हालचाल झाली की ईश्वरी मात्र आता खूपच जास्त खुश झालेली असते. ईश्वरी आता पाहतच राहते तर अर्णव आणि ईश्वरीच्या डोक्यावर हात परफेक्टली बाबांनी ठेवलेला असतो. आणि हे सगळं बघूनच ना अर्णवला मात्र आता कळलेलं असतं की किती मोठं मॅजिक झालेलं आहे. आणि त्यामुळेच ना आता तो एका वेगळ्याच दुनियेत हरवून जातो. आणि जेव्हा आता त्याला हे समजतं की खरंच तर बाबा जे आहेत त्यांनी हात हलवलेले आहेत, तेव्हा हा मॅजिक कसं काय घडून आलं याचा तो विचार करतो. आणि पण इकडे त्याला इतका आनंद झालेला असतो ना की हा क्षण त्यांच्यासाठी खास असतो. बाबांचा अक्षरशः हात आता अर्णवने धरलेला असतो. आणि त्याच वेळेला ईश्वरी खुश होत म्हणते की आई, बाबांनी हालचाल केली आहे, त्यांचा हात हलवला आहे, ह्याच्यापेक्षा आपल्यासाठी कोणती महत्त्वाची गोष्ट असू शकते गं. मला ना खरंच आज इतका आनंद झाला आहे ना की तो शब्दात व्यक्त करता येणार नाही आहे. त्याच वेळेला आता खरंच ना बाबांच्या हातांची हालचाल झाली आहे असं देखील इकडे आता अर्णव बोलत असतो. आणि अर्णव ना आता एकटक कडे पाहत असतो. आणि त्याच वेळेला जेव्हा तो बाबांना पाहतो ना तेव्हा मात्र तो म्हणतो की थांबा, मी आताच डॉक्टरांना कॉल करतो. आणि डॉक्टरांना कॉल करून आता तो हे सगळं काही सांगायचं ठरवणार असतो. डॉक्टरांना तो म्हणतो की अशा पद्धतीने मुवमेंट झाल्या आहेत. तर डॉक्टर म्हणतात की गुड, ते आता लवकरच रिकवर होतील आणि ते सगळ्यांशी बोलायला सुद्धा लागतील, हे सुद्धा आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि जेव्हा डॉक्टरांकडनं ही गोष्ट अर्णवला कळते तेव्हा अर्णव खूप जास्त खुश झालेला असतो. आणि अर्णव आता विचार करतो की चला, फायनली सगळ्या काही गोष्टी खूप छान होत आहेत. ईश्वरीला सुद्धा या सगळ्याचा खूप जास्त आनंद झालेला असतो की बाबांसाठी अर्णव सर किती काय काय करतायत ना. त्यानंतर फोन ठेवल्यावर इथे मात्र बाबांच्या समोरच आता अर्णव बोलत असतो की तुम्ही लवकरच बरे होणार आहात आणि सगळ्या काही गोष्टी एकदमच छान होणार आहेत. त्यामुळे ना मला या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त आनंद झाला आहे. हा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. खरंच ना हा आनंद खूप मोठा आहे आणि तो आनंद आपल्याला हा साजरा करायचा आहे. आणि त्याच वेळेला अर्णव हे सगळं जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरी, सुप्रिया सगळेजण खुश असतात. मामाही इथे म्हणत असतात की खरंच ना आजच्या दिवशी हा सगळा योग जुळून आलाय ना, यापेक्षा सोन्याहून पिवळं काहीच नाही. खरंच खूप सुंदर असा योग हा जुळून आलेला आहे. मला खूप जास्त छान वाटले की हा योग अशा पद्धतीने जुळून आलाय ते असं देखील आता इथे म्हटलं जात असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा बाबाही खूप जास्त खुश असतात. तर इकडे अर्णव आता बाबांसोबत बोलत असतो. बाबांच्या ज्या काही खाणाखुण्या आहेत त्या अर्णवला परफेक्ट कळत असतात. त्यामुळे अर्णव आता बाबांना सुद्धा ते सगळं सांगायचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा अर्णव या सगळ्या गोष्टी बाबांना सांगतो तेव्हा ईश्वरी ही खूप जास्त खुश झालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईश्वरीच्या मनात आता प्रेमाचे वारे वाहू लागलेले असतात. तिला जिकडे तिकडे फक्त आणि फक्त अर्णवच दिसत असतो, बाकी दुसऱ्या कोणत्याच गोष्टी तिला दिसत नसतात. आणि त्यामुळेच ना तिच्यासाठी हा क्षण जो आहे तो खूपच जास्त एकदम भारीतला असतो. आणि त्यामुळेच ना ती आता बेभान होत असते. इकडे आता वल्लरी ही रूममध्ये असते आणि त्याच वेळेला आता वल्लरीने तिच्या एका कपाटामध्ये एक पेटी बंदिस्त करून ठेवलेली असते, ज्यामध्ये हा एवढा मोठा भूतकाळ दडलेला असतो.
असतो. तो भूतकाळ म्हणजे काय, तर त्या भूतकाळामध्ये अशा गोष्टी असतात की ज्या अर्णव आणि ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या असतात. म्हणजेच ईश्वरीच्या आईचा आणि वडिलांचा तो एकत्रित असलेला फोटो आणि त्यामुळे हे घर झालेलं उद्ध्वस्त, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो मात्र आता इथे असणारी वल्लरी करत असते. वल्लरी जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करते तेव्हा मात्र आता वल्लरीला एवढंच लक्षात आलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा हे खूप मोठं गबाड आहे आणि हे गबाड जेव्हा मी फोडेन तेव्हा घरात खूप मोठं तांडव होईल, हे सुद्धा आता तिच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि ती आता हळूहळू का होईना या सगळ्याचा खुलासा करायचं असं ठरवते. इकडे आता सुप्रिया अर्णवचे आभार मानत असते, कारण आज अर्णवमुळेच बाबा एवढे छान रिकवर झालेले आहेत. कारण अर्णवने जो डॉक्टर सजेस्ट केला होता तो खूपच भारीतला होता आणि त्या डॉक्टरांमुळे बरेच बदल आता बाबांमुळे झालेले आहेत हे सुप्रियाला कळतं. सुप्रिया आता अर्णवचे आभार मानत असते आणि त्याच वेळेला आता तुम्ही ना अगदी मुलाप्रमाणे या घरासाठी नेहमीच तत्पर असता, काम करत असता, हेच आम्हाला ना खूप जास्त आवडतं. आणि खरं तर ना या सगळ्या गोष्टी आम्हाला खूपच आवडतात आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी एवढ्या छान करताना त्यामुळे आम्हाला ना कसलीच कमतरता भासत नाही, असं देखील आता इथे ईश्वरीची आई बोलत असते. आणि त्याच वेळेला मी तुमच्या घरातलाच आहे, मी सुद्धा तुमचा मुलगा आहे, मी तुम्हाला कधीही परक मानलं नाही, तुम्ही कायमच माझ्या आईप्रमाणे आहात, सुप्रियाकडे पाहून बोलत असतो. आणि जेव्हा सुप्रियाकडे पाहून या सगळ्या गोष्टी तो बोलतो तेव्हा सुप्रियाचे डोळेसुद्धा पाणावलेले असतात. तर सुप्रियासुद्धा आता त्याला म्हणत असते की हो, मला माहिती आहे तुमच्यासाठी मी कशी आहे ते, पण मला ना असं वाटत होतं की सगळ्या काही गोष्टी अगदीच वेगळ्या घडतायत का, आणि म्हणूनच मी तुमच्याकडे पाहत होते, पण खरंच ना आज तुमच्यामुळे आज या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत, असं देखील आता सुप्रिया अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणत असतो की माझ्या नजरेत तुम्ही माझ्या आईच आहात, तर तुम्ही मला मुलगा मानत नाही का, असं देखील आता सुप्रियाला अर्णव विचारतो. त्यावर सुप्रिया अर्णवला हळूच जवळ घेते आणि ती आता म्हणत असते की असं कसं म्हणताय, तुम्हीही आमच्यासाठी आमच्या जवळचेच आहात आणि आमचा मुलगा आहात, असं देखील आता ती म्हणत असते. कारण या घरासाठी ना आजवर तुम्ही खूप काही केलेलं आहे, म्हणजेच ईश्वरीचा नवरा म्हणून नाही तर या घरचा मुलगा म्हणून या घरची जबाबदारीसुद्धा तुम्ही एकदम व्यवस्थित हँडल केलेली आहे, असं देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी एका वेगळ्याच दुनियेमध्ये हरवून गेलेली असते आणि तिला या सगळ्या गोष्टी ना आठवू लागलेल्या असतात. आणि तिला आता लक्षात येतं की नाही, आपण आहे ना खरंच योग्य माणसाची निवड केलेली आहे. म्हणजे हा योग्य माणूस म्हणजेच आपला नवरा, हा किती आपल्या घरातल्या सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्या घरातल्यांना किती जपतो, कोणाचीही मनं दुखावत नाही. यापेक्षा अजून वेगळा आनंद कशात आहे, हाच आनंद आपल्याला हवा होता आणि तोच आनंद आपल्याला आज भेटत आहे, असा देखील आता ईश्वरी विचार करत असते. इकडे आता सुप्रियाने अर्णवला जवळ घेतलेलं असतं आणि अर्णवला ती मिठी मारूनच उभी असते. त्यामुळे अर्णवही खूप जास्त खुश होतो, कारण त्याला त्याची आई मिळालेल्याचा आनंद झालेला असतो. तर आता बाबासुद्धा डोळ्याने इशारा करत असतात आणि सगळ्या काही गोष्टी हळूहळू का होईना सगळ्या नीट होणार आहेत याची सुद्धा बाबांना पूर्ण खात्री असते. त्यामुळे बाबांच्या चेहऱ्यावर सुद्धा तो आनंद स्पष्टपणे ओसांडून वाहताना दिसत असतो. तर इकडे आता ईश्वरी ही अर्णवकडे बघत असते, बाबांना दिलासा देत असते. तर बाबाही आता अर्णवकडे बघत असतात आणि डोळ्याने इशारा करत म्हणत असतात की हो, सगळं काही लवकरच ठीक होणार आहे, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे, असं देखील आता बाबा बोलत असतात. हे सगळे डोळ्याने इशारे करून हा सगळा खेळ सुरू असतो आणि त्याच वेळेला आता हा खेळ तर सुरूच असतो, पण पुढे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव जो आहे तो आता घरी आलेला असतो. इकडे आता वल्लरी ही खूप जास्त विचार करते आणि ह्या सगळ्या भूतकाळानेच आपण हे सगळं आयुष्य जे आहे अर्णव आणि ईश्वरीचं ते उद्ध्वस्त करू शकतो, हे तिच्या माइंडमध्ये आता सेट झालेलं असतं आणि त्यामुळेच ना आता ती या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. आणि त्यावेळेला आता ती म्हणते की ह्या फोटोमुळेच ना अर्णव आणि ईश्वरीचं जोरदार भांडण होईल आणि त्यामुळेच त्यांचा संसारही उद्ध्वस्त होईल, असं प्लॅनिंग तिच्या डोक्यामध्ये आता सुरू असतं. तर हे सगळं प्लॅनिंग जेव्हा ती करत असते ना तेव्हा मात्र आता तिच्या डोक्यात तेच वारे सतत वाहत असतात, जे की तिला आता अर्णव आणि ईश्वरीला उद्ध्वस्त करण्यासाठी वापरायचे असतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव
कॅलेंडरमध्ये बघतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीचा वाढदिवस 2 दिवसांनी आहे आणि त्यामुळेच ना तो खूपच जास्त खुश असतो. पण त्याला आता ईश्वरीला सरप्राईजही द्यायचं असतं आणि यासाठी त्याची खूप जास्त लगबग आता सुरू असते. आणि जेव्हा आता या सगळ्याची तयारी त्याची सुरू असते तेव्हा आता तो सगळ्या घरातल्यांना सांगत असतो आणि नेमकं हे प्लॅनिंग ना आता ऐकलेलं असतं ते म्हणजे राकेशने. राकेश म्हणतो की आता मीही बघतो हा वाढदिवस कसा होतो ते, धमाका तर बड्डेला होणारच असं देखील तो आता म्हणत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.